पहलगाम हल्लापती यंत्रणेची चूक, केंद्र सरकारची मोठी कबुली, सर्वपक्षीय बैठकीत त्रुटीवर चर्चा झाल्याची मंत्री रिजिजूंची माहिती। पहलगाम हल्ल्यानंतर सर्वपक्षीयांची 2.25 तास बैठक। काश्मीरमध्ये शांतता ठेवण्यासाठी सरकारनं पावलं उचलावी, कारवाईसाठी आमचं समर्थन। मल्लिकार्जुन खरगेंची प्रतिक्रिया। द्वेष, कटुता आपला स्वभाव नाही, पण मार खाणंही आपला स्वभाव नाही। त्यामुळे अशा वेळेला आपण शक्तिवान आहोत हे जगाला दिसलं पाहिजे। पहलगामच्या हल्ल्यावरून मोहन भागवत यांचं मोठं विधान। भारताकडून सिंधू पाणी करार स्थगित, पाणी थांबवणं म्हणजे युद्धासारखी कारवाई असल्याचं पाकिस्तानचं मत। भारताकडून अटारी बॉर्डर तर पाकिस्तानकडून वाघा बॉर्डर बंद, पाकिस्तानकडून बॉर्डरवरील सुरक्षेत वाढ। भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रात INS सुरत युद्धनौकेवरून क्षेपणास्त्रांची चाचणी। पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला थेट इशारा, तर वेगवेगळ्या एअरबेसेसवरती युद्ध अभ्यासही सुरू। दहशतवाद्यांना मातीत गाडण्याची वेळ आली, पहलगामच्या दोषींना कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा होईल, पंतप्रधान मोदींचा इशारा। भारतानं 20हून अधिक देशांना पहलगाम हल्ल्याची माहिती दिली। अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियन, इटली, कतारसह जपान, चीन, रशिया, जर्मनी आणि फ्रान्सचाही यामध्ये समावेश। भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला, हवाई हद्दीसह पाकिस्तानकडून भारतासोबतचे सर्व व्यापार बंद। भारतीयांनी 48 तासात पाकिस्तान सोडण्याच्याही सूचना। श्रीनगरमधील BSF जवानानं चुकून ओलांडली पाकिस्तानची बॉर्डर, जवान पूनम कुमार पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात। जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले 500 पर्यटक विशेष विमानानं महाराष्ट्रात, तर उद्या जम्मू काश्मीरमधील 232 प्रवाशांना विशेष विमानानं आणलं जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्री गिरीश महाजनांकडून घेतला आढावा।